नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत वल्लरी आणि तेजाने आता प्रेरणाची अण्णा केदारपासून सुटका केलेली असते। आता वल्लरी अण्णा केदारला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी चाबकाचे फटके देऊ लागते आणि म्हणते, अण्णा केदार, तुला काय वाटलं? स्त्री कमजोर असते का? स्त्री जशी सृष्टी निर्माण करू शकते तशी ती उद्ध्वस्तही करू शकते, असं म्हणत ती आता अण्णा केदारला मारू लागते। पुष्पा हे सगळं बघते तेव्हा पुष्पाला चांगला घाम फुटलेला असतो। आता प्रेरणा हे सगळं बघत असते तेव्हा अण्णा केदारने इतके दिवस तिचा चालवलेला छळ तिला आठवू लागतो। त्याने कसं तिच्याच घरात तिला नजर कैदेत ठेवलं आणि तिला मारहाण करत ब्लॅकमेल केलं हे सगळं तिला आठवू लागतं। आता इकडे वल्लरी अण्णाला म्हणत असते की तुला काय वाटलं? स्त्री फक्त लक्ष्मी नसते तर ती दुर्गाही होऊ शकते, ती कालीही होऊ शकते आणि चंडीचं रूपही घेऊ शकते, असं म्हणत आता वल्लरी ओरडत म्हणते की अण्णा केदार, आता तुझ्या पापांचा घडा भरलाय, आता तुझ्या प्रत्येक केलेल्या पापाचा हिशोब तुला द्यावा लागणार आहे। आता वल्लरी प्रेरणाजवळ येते आणि तिला म्हणू लागते की प्रेरणाताई, एवढा दिवस या माणसाने तुमचा छळ केलाय, आता तुमची वेळ आहे या माणसाला त्याच्या पापाची शिक्षा देण्याची, असं म्हणत ती प्रेरणाच्या हातात चाबूक देते। तेव्हा प्रेरणा घाबरलेली असते, त्यामुळे तिला तेजा म्हणते की प्रेरणा, मार त्याला, आठव त्याने तुझा किती छळ केलाय। हे आठवल्यानंतर आता प्रेरणाला खूप राग येतो आणि ती वल्लरीकडून चाबूक घेऊन अण्णा केदारला मारू लागते। आता असं करत असताना प्रेरणा रडू लागते तेव्हा वल्लरी तिला जवळ घेते। तेव्हा अण्णा केदार उठतो आणि वल्लरीला म्हणतो, तुम्ही मला असं लेचापेचा समजलात का? असं म्हणत तो तिथून जाऊ लागतो। तेव्हा आरशामध्ये वल्लरी त्याला देवीच्या रूपात दिसते आणि त्याला मारत असते। आता अण्णा केदार खूप घाबरलेला असतो, त्यामुळे आता प्रेरणाचा बदलाही पूर्ण झालेला असतो। अण्णा केदार जेव्हा भानात येतो तेव्हा वल्लरीच्या हातातलं चाबूक पकडतो आणि बाजूला फेकत तिला म्हणतो की वल्लरी, काय म्हणत होतीस तू की स्त्री फक्त लक्ष्मी नसते, काली असते, दुर्गा असते, चंडी असते? अगं हे कलियुग, हे कलियुग, इथे असं काहीच नसतं, इथे फक्त माझ्यासारखा राक्षस असतो आणि एक लक्षात ठेव, मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही, असं म्हणत आता अण्णा केदार तिथून निघून जातो। त्याला जात असलेलं पाहताना आता पुष्पा घाबरते आणि त्याला आवाज देत म्हणते की तुम्ही मला एकटीला सोडून कुठे चाललात? ह्या मला मारतील, असं म्हणून ती तिथून पळू लागते। तेव्हा वल्लरी तिला पकडते आणि म्हणते, तुम्ही कुठे चाललात? अजून तुमचा हिशोब तर बाकी आहे। तेव्हा पुष्पा म्हणते की मी काहीच केलेलं नाहीये, तूच मला घराबाहेर काढलं ना, तेव्हा मी महेंद्र बरोबर रस्त्यावर इकडे तिकडे फिरत होते, तेव्हा अण्णा केदारने मला किडनॅप करून इथे आणलं। असं जेव्हा पुष्पा वल्लरीला सांगत असते तेव्हा प्रेरणा तिच्या एक खानकन कानाखाली लावत म्हणते की पुष्पा खोटं बोलतीये, ही आणि अण्णा केदार दोघंही मिळालेले आहेत आणि या दोघांनीही माझा छळ केला, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस। तेव्हा वल्लरी पुष्पाला म्हणू लागते, पुष्पा वहिनी, स्त्री आहात ना तुम्ही एक, तेव्हा दुसऱ्या स्त्रीवर अन्याय होताना बघताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तेव्हा प्रेरणा म्हणते की ही स्त्री नाहीये, स्त्रीच्या नावाला कलंक आहे। तेव्हा वल्लरी म्हणू लागते, जर प्रेरणाच्या जागेवर तुम्ही किंवा तुमची बहीण सुमन असती तर? तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की हिच्यासारख्या बाईला काहीच फरक पडला नसता। आता वल्लरी पुष्पाला म्हणते की आता तुझी जागा जेलमध्ये आहे। तेव्हा पुष्पा खूप घाबरते आणि हात जोडून वल्लरीला म्हणू लागते की मला माफ कर, मी चुकले। तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी, आता हिच्याकडे मीच बघते, असं म्हणत आता पुष्पाने तेजाची वरात काढलेली असते। आता पुष्पा पुढे पळू लागते आणि तेजा तिच्या मागे मागे जात असते। इकडे वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, चला आपल्या घरी, असं म्हणत आता वल्लरी तिच्या घरी प्रेरणाला घेऊन येते। प्रेरणा अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नसते, त्यामुळे वल्लरी तिला धीर देत म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही अजिबात घाबरू नका। तेव्हा प्रेरणा वल्लरीला विचारू लागते की मी काय चूक केली होती ज्याची मला एवढी मोठी शिक्षा मिळाली? तेव्हा वल्लरी तिला सांगू लागते, हे बघा प्रेरणाताई, तुम्ही काहीही चूक केलेली नाहीये, जगात जसे चांगले माणसं असतात तसेच अण्णा केदारसारखे नालायक माणसं सुद्धा असतात। पुढे ती प्रेरणाला म्हणते, आपण एक काम करूया, आपण लवकरात लवकर ही गोष्ट अजितला सांगूया। तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की ज्या माणसाबरोबर मी गेली 4 दिवस राहते, त्याने माझा कितीही छळ केला तरी त्याने मला हात सुद्धा लावला नाही, या गोष्टीवर अजित विश्वास ठेवेल का?
हे ऐकल्यानंतर आता तेजाला खूप वाईट वाटू लागतं. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की का नाही ठेवणार प्रेरणाताई, तुम्ही अजिबात असा विचार करू नका असं म्हणत आता वल्लरी प्रेरणाचे डोळे पुसते. पुढे ती प्रेरणाला म्हणू लागते की नातं हे विश्वासावर असतं आणि मला खात्री आहे की अजित भाऊजी तुम्हाला समजून घेतील, कारण त्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते ठीक आहे, मी बोलेन अजितशी, पण तुम्ही काही बोलू नका, त्यासाठी मला थोडा वेळ हवाय. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला हवा तितका वेळ घ्या, आम्ही काहीही बोलणार नाही. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी 1 मिनिट बाजूला येतेस का असं म्हणत आता ती वल्लरीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणू लागते हे बघ ना, आपल्या मैत्रिणीसोबत एवढी मोठी गोष्ट घडली तरी आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नव्हती. याचा अर्थ आपण आपल्या लाईफमध्ये एवढे गुंतलेलो आहोत की आपल्याला एकमेकांना विचारायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की खरं बोलताय तुम्ही, आणि ती म्हणू लागते की ज्या दिवशी आमच्या घरी पूजा होती त्या दिवशी प्रेरणाताई आमच्या घरी आल्या नाही. त्यानंतर मी त्यांची साधी चौकशी सुद्धा केली नाही. जर तेव्हाच मी त्यांची चौकशी केली असती तर ही गोष्ट आपल्याला खूप आधी कळाली असती. तेव्हा तेजा म्हणू लागते की प्रेरणा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असून सुद्धा तिच्यावर ही वेळ आली तर विचार कर श्वेता आणि मिठूचं काय चालू असेल. याबद्दल आपण कधी चौकशी सुद्धा केली नाही. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला तिची चूक कळते. तेव्हा ती म्हणते की आपण त्या दोघींना नक्की भेटायला जाऊया, तरच आपल्याला त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे ते कळेल. तेव्हा तेजा म्हणते की लगेच जायचं का. आता इकडे संध्याकाळी मनोजला जेव्हा प्रेरणाबद्दल कळतं तेव्हा मनोज वल्लरीला म्हणू लागतो की मला नुसतं कळल्याने माझ्या अंगाला काटा आलाय. तेव्हा प्रेरणाताईंनी तर हे सगळं सहन केलंय, तेव्हा त्यांना कसं वाटत असेल. तेव्हा वल्लरी मनोजला सांगू लागते की प्रेरणा अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाहीये. तेव्हा मनोज वल्लरीजवळ येतो आणि तिला म्हणतो की आता खऱ्या अर्थाने प्रेरणाताईंना आपली गरज आहे, तेव्हा तू त्यांना साथ दे. त्यावर वल्लरी म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी करेल मॅनेज. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.